36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. साहित्यरत्न डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त जामठी ग्रामपंचायतीत त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आलेले आहे. या प्रसंगी उपस्थितांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा, सामाजिक कार्याचा आणि संघर्षाचा गौरव करत त्यांच्या विचारांचे स्मरण केले. उपस्थितांनी अण्णाभाऊंच्या आठवणींना उजाळा देताना सांगितलंय की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं मूळ नाव तुकाराम भाऊराव साठे हे होतं. त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे एका गरीब मातंग कुटुंबात झाला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमुळे त्यांचे शिक्षण अर्धवट राहिले. मात्र स्वयं अभ्यासाच्या बळावर त्यांनी मराठी साहित्य विश्वामध्ये आपलं अढळ स्थान निर्माण केलंय. मुंबईमध्ये हमाली, गिरणी कामगार आणि इतर कष्टाची कामे करत त्यांनी आपली साहित्य साधना अखंड चालू ठेवली आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळ तसेच लालबावटा कला पथकाच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक परिवर्तनाचा संदेश दिलाय. फकीरा, वैजयंती, चित्रा, माकाजी पाटील या प्रसिद्ध कादंबऱ्यांसह अनेक कथा, लोकनाट्य, लावण्या आणि माझा रशियन प्रवास या प्रवास वर्णनातून त्यांनी वंचित, शोषित आणि कष्टकरी समाजाच्या वेदना अत्यंत प्रभावीपणे मांडल्यात. कार्यक्रम दरम्यान उपस्थितांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला विनम्र अभिवादन करून समता, बंधुता, सामाजिक न्याय आणि मानवतेच्या मूल्यांचा प्रचार करण्याचा संकल्प व्यक्त केलाय. तर बाळू शिंदे कार्यक्रमासाठी उपाध्यक्ष संजय मगरे, अनिल शिंदे, भगवान शिंदे, अजय शिंदे, सुमित शिंदे, विकिसना शिंदे, बबलू बोरसे, दीपक बोरसे, प्रकाश नेटके, दीपक चांदणे, भूषण चांदणे, संदीप पाटील, ईश्वर महाजन, राजू जयस्वाल, पवन महाजन, कदीर ठेकेदार, इंदर खवसरा, सरपंचपती, भागवत पाटील, ग्रामलिपिक, विशाल ठाकूर, ग्राम कर्मचारी, दीपक पाटील, पोलीस पाटील, विकास पाटील, पत्रकार, जितेंद्र पारधी पत्रकार, ईश्वरवाणी पत्रकार, लक्ष्मण पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी गणेश गोरे, जामठी.